महाराष्ट्र शासन हे आता स्वतःला केंद्र शासन समजायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे। सुरक्षा बिल ज्यांनी जे आणलेलं आहे हे सुरक्षा बिल प्रिव्हेन्शन ऑफ डिटेन्शन ॲक्ट जो आहे UAPA आपण ज्याला म्हणतो त्याची डुप्लिकेट कॉपी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। पण दुर्दैवाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय। कन्करंट लिस्ट जी आहे 7वी अनुसूचित संविधानाला जोडलेली आहे त्याच्या 3 प्रमाणे प्रिव्हेन्शन डिटेन्शन फॉर रिझन्स कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ द स्टेट म्हणजे राज्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रिव्हेन्शन डिटेन्शनचा कायदा करता येतो हा पहिल्यांदा आहे। दुसरं जे आहे ते मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अशा पद्धतीचा आहे। तिसरा जो आहे और मेंटेनन्स ऑफ सप्लाय अँड सर्व्हिस इसेन्शियल टू दी कम्युनिटीज म्हणजे पूर्वीच्या काळी जे बहिष्कार होता समूहावरती आणि अशा समूहाचं अन्नधान्य म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा शेतामध्ये कामं म्हणा अशी जी बंद करण्यात येत होती अशाच ठिकाणी त्यांना करण्याचं आहे। ह्या 3 गोष्टींवरतीच त्यांना असणार आहे। याच्या पलीकडे राज्य शासनाला कुठलाही कायदा करण्याचा अधिकार नाही। आता पहिला विषय जर आपण घेतला सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं आपण त्या ठिकाणी म्हटलं तर आत्ताचा नवीन कायदा जो आहे BNSS आणि BNS म्हणजे जुना लोकांच्या तोंडामध्ये तोच आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पेनल कोड या 2 गोष्टी अगोदरच कायद्याने बंदिस्त करण्यात आलेल्या आहेत आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जे काही कायदे करायचे होते ते त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। हा सेंट्रलचा कायदा आहे पण हा सेंट्रलचा कायदा असूनही कन्करंट लिस्टमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या कन्करंट लिस्टच्या माध्यमातून राज्यांना सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की राज्याची सुरक्षितता पाहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडिशन काय करायचं असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं। राहिला प्रश्न या ठिकाणी 2 गोष्टींचा आहे। एक म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे काय? प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवतं आणि क्रिमिनल ॲक्ट म्हणजे काय? जी कृती करून झालेली आहे आणि ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा संदर्भातला आहे। त्याच्यामुळे शासनाला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर हे प्रिव्हेन्शन राज्याची सिक्युरिटी आता राज्याची सिक्युरिटी जी आहे म्हणजे राज्य एकत्र ठेवणं हा त्याच्यातला असणारा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आता ही राज्याची सिक्युरिटी
कुठच्या पद्धतीने, म्हणजे पब्लिक सिक्युरिटी ज्याला म्हटण्यात आलेलं आहे, राज्याची सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं जे म्हटलेलं आहे, हे कुठेही त्या कायद्यामध्ये डिफाईन करण्यात आलेलं नाही. त्याचं ज्याला म्हणता येईल की त्याची व्याप्ती काय, कुठच्या ॲक्शनला ही राज्याच्या सिक्युरिटीला धोकादायक आहे, अशी जी नियमावली पाहिजे होती ती नियमावली या कायद्यामध्ये नाही, अशी मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं, प्रिव्हेन्शन करण्याचा जो अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे, आणि तो सामाजिक स्वरूपाचा बंधन म्हणजे मी जसं म्हटलं की बहिष्कार कुठल्या तरी समूहावरती, सामुदायिक त्या समूहावरती असणारा दंड लावणं, अशा ज्या स्वरूपाचे जे गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की भ्रूण हत्यासारखे असणारे जे इश्यूज आहेत त्याचा कुठेही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही. किंवा जे डॉक्टर्स आहेत सेक्स टेस्ट करतात त्यांना असणारं प्रिव्हेन्शन करण्यासाठी जी तरतूद पाहिजे तीही तरतूद या ठिकाणी दिसत नाहीये. त्याच्यामध्ये एकच दिसतंय ते म्हणजे अर्बन नक्षल. आता तुम्ही अर्बन नक्षल कोणाला म्हणणार, हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का, किंवा जे आज पूर्णपणे RSSच्या वेबसाईटवरती किंवा इतर वेबसाईटवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत AK-47 किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या AK-84 किंवा टॉमी गन्स यांची पूजा करताना जे दिसतात आहेत, मिलिटरीमध्ये सुद्धा AK-47 ची ट्रेनिंग मिलिटरीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते, अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही. टॉमी गन्सचा वापर जो आहे ज्याला प्रशिक्षण दिलेलं आहे त्यालाच त्याचा असणारा वापर करता येतो, इतर कोणालाही वापर करता येत नाही. अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मी असणारा उल्लेख करू शकतो. शास्त्राला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असणारा त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का. शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत. रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय, पण त्याच्या अगोदर आम्ही असणाऱ्या नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत, सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत, हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा, हा सुद्धा स्टँड आम्ही असणारा त्या ठिकाणी घेणार आहोत. दुर्दैव मी असं म्हणेन, हे सगळं मटेरियल सोशल मीडियावरती आणि काही अधिकृत साईट्सवरती उपलब्ध असताना सुद्धा विरोधी पक्षाने कच खाल्ली असं मी त्या ठिकाणी मानतोय. जिथे विरोध केला पाहिजे होता तिथे त्यांनी विरोध केला नाही. म्हणजे विधानसभेमध्ये जो विरोध झाला पाहिजे होता तो विरोध त्यांनी केला नाही. आता मी असणारा ऐकतोय की आम्ही असणारा विधान परिषदेमध्ये त्याचा विरोध करणार आहोत. माझा मुळात प्रश्न असा आहे की विधानसभेमध्ये तेवढी तुमची स्ट्रेंथ आहे का. तुमची ते अडवण्याची स्ट्रेंथ नसेल तर आज सोशल मीडियावरती जी झोड उठलेली आहे, सामान्य जनतेकडून असणारी जी झोड उठलेली आहे, लाजेकोटी तुम्ही असणारा भूमिका घेताय का. माझं या सगळ्यांना आव्हान राहणार आहे
की आम्ही कोर्टामध्ये निश्चितपणे जाऊ. सगळे राजकीय पक्ष जॉईन झाले तर आम्ही त्याचं असणारं स्वागत करू. कारण का हा कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रश्न नाही, तर हा इथल्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी, इंदिरा गांधींनी जे चूक केली इमर्जन्सी डिक्लेअर करून आणि तिला असणारं त्याचे परिणाम भोगावे लागले, त्याचा पूर्ण अभ्यास करून आरएसएस आणि बीजेपीने इमर्जन्सी सारखी परिस्थिती आणायची, कायद्यामार्फत आणायची, पण त्याला इमर्जन्सी हा शब्द वापरायचा नाही. हे जे कृत्य केलेलं आहे, मी या सगळ्यांना सांगतो की तुम्ही वाघ म्हटलात तरी तो खाणार आणि वाघोबा म्हटलात तरी तो असणारा खाणार. आणि हे आपल्याला हेराल्डमधनं जे चाललेलं आहे त्याच्यामधनं सरळ सरळ आपल्याला असणारं दिसतंय. त्याच्यामुळे वाघाला अंगावरती घेतल्याशिवाय तुम्ही त्याचा पराभव करू शकणार नाही. मी असणारा मानतो की जेवढे राजकीय नेते आहेत हे लोकशाहीच्या बाजूने आहेत, विरोधी पक्षामधले ठोकशाहीच्या विरोधात आहेत, आणि म्हणून हे सगळे या लढ्यामध्ये आम्हाला सहकार्य देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. आपण आता विचार. अच्छा, बता दें. महाराष्ट्र विधानसभा में जो जन सुरक्षा कानून ले आए हैं, वो कानून और कुछ नहीं है, लेकिन यूएपीए जो है, प्रिवेंशन ऑफ अनलॉफुल एक्टिविटीज एक्ट 1969 का जो है, उसका ये रेप्लिका है और कोई इसमें नया एडिशन मुझे दिखाई नहीं देता है. इस कानून के मुताबिक राज्य सरकार को जो है वो कंकरेंट लिस्ट के अंदर, क्योंकि यूनियन लिस्ट के अंदर जो है वो केंद्र को अधिकार है कानून बनाने का, लेकिन उसके साथ साथ कंकरेंट लिस्ट जो है, 7वीं सूची जो है, उसमें राज्यों को भी अधिकार दिया है केंद्र सरकार के साथ साथ, लेकिन उसकी परिसीमा जो है वो परिसीमा डिफाइन की है. वो परिसीमा एक है कि अगर राज्यों में कोई अशांति हो रही है तो उसके लिए आप कानून बना सकते हो. समाज के अंदर अगर किसी समाज पर बहिष्कार होता है और अनाज, पानी, हुक्का जिसको हम लोग कहते हैं वो बंद किया जाता है, उनके खिलाफ प्रिवेंशन के एक्शन आप ले सकते हो. मैं ये मान के चलता हूं कि ये जो कानून है इन बातों को नहीं बनाया है, लेकिन अर्बन नक्सल ऐसी भाषा इस्तेमाल कर कर उन्होंने ये कानून बनाया है. लेकिन अर्बन नक्सल इसकी जो परिभाषा है या उसकी सीमा है या कौन सा एक्ट आप कहिए उल्लंघन करते हो, तो वो अर्बन नक्सलवाद में आता है. उसकी कहीं भी डेफिनेशन नहीं दी है, कहीं भी उसका डेफिनेशन नहीं है, परिभाषा भी नहीं है, और इसलिए ये खुला लाइसेंस पुलिस डिपार्टमेंट को दिया है कि जिस तरह ताड़ा और मोका का तो अभी भी है, लेकिन ताड़ा के वक्त पुलिस पकड़ के ले जाती थी, अगर एक्शन ना हो
तो वहां लाइसेंस फी भरवा दो, और लाइसेंस फी भरवाने के बाद उसको छोड़ा जाता था। ये पुलिस वालों को एक पूरा लाइसेंस असेंबली में दिया है, ऐसा मैं मान के चलता हूं। दूसरी बात यह है कि यहां की जो लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है, उसके लिए आपको नया कानून जो बना है बीएनएस और बीएनएस, ये दोनों जो है पुराना सीआरपीसी और आईपीसी जो है, वो मैं कहता हूं कि सफिशिएंट है, उसकी कोई जरूरत नहीं है। जब आप सिक्योरिटी ऑफ स्टेट इसको डिफाइन नहीं कर पाते, राज्य की सुरक्षिता जब तक आप डिफाइन नहीं कर पाते हैं, तो इसका मतलब यह हुआ कि पुलिस जो अर्थ लगाएगा वो ही होगा। और वहीं से मैं ये कह रहा हूं कि पुलिस को पूरा लाइसेंस दिया है, छूट दी है कि आप जिसको चाहे उसको पकड़ लो, जिसको चाहे आप बंद करवा लो, और पकड़ने के बाद जो कोई हेराफेरी करनी है वो हेराफेरी का लाइसेंस इस कानून ने दिया है, ऐसा मैं मान के चलता हूं। हम लोग इस कानून के खिलाफ कोर्ट में जरूर जाएंगे, लेकिन मुख्यमंत्री से मैं पूछना चाहता हूं कि उनकी भी तस्वीर है, मोहन भागवत की भी तस्वीर है, पंतप्रधान नरेंद्र मोदी की भी तस्वीर है, कि जहां पर जो आर्म्स एंड एम्यूनिशन मिलिट्री के कुछ लोग ही इस्तेमाल कर सकते हैं और आधी मिलिट्री इस्तेमाल नहीं कर सकती है, ये इसकी पूजा जो है वो आप करते समय बता रहे, तो इसका मतलब यह है कि ये आर्म्स एंड एम्यूनिशन आपके हक में है, आपके अधिकार में है और आपके पास है। तो क्या आप अपने पर भी ये नक्सलवाद का जो है, अर्बन नक्सलवाद, शहरी नक्सलवाद जो है, इस कानून के मुताबिक क्या आप अपने पर भी केस करेंगे? अगर नहीं करेंगे तो शायद हम पब्लिक से भी कहेंगे कि वो खुद इन फोटो जो इंटरनेट पे मिलती है, कई फोटोग्राफ जो उस प्रोग्राम में उपस्थित थे नागपुर में, उनके पास वो फोटोग्राफ्स है, उसके मुताबिक इन पर भी केस किया जाए, क्योंकि ये भी अर्बन नक्सलवाद के इलाके में आते, क्योंकि जो लाइसेंस जो है वो खाली पिस्टल की मिलती है, 302 की जो नॉट की जो गन होती है वो मिलती है, उसके बाकी आपको हथियार मिलते नहीं है। जब इनके पास है तो ये अर्बन नक्सली है, और अर्बन नक्सली होने की वजह से इन पर सरकार ने जो है वो कानूनी पे पेश कीजिए। मैं दुर्भाग्य कहूंगा कि ये सब जानकारी विरोधी दल के पास होने के बावजूद भी इस इशू को उन्होंने असेंबली में उठाया नहीं, विधानसभा में उठाया नहीं, और तालियां बजा के जो है इसको पारित कर दिया। लोगों में से जब आवाज उठना शुरुआत हुई और इसके खिलाफ की आवाज हुई, क्योंकि जहां तक हमारी जानकारी है, जो सुनवाई हुई थी उसमें करीब करीब 12,000 एप्लीकेशन आए थे कि जो इस बिल के खिलाफ थे, और आज वो सोशल मीडिया के माध्यम से अपनी आवाज बुलंद कर रहे हैं। तो मैं ये सुन रहा हूं कि विधान परिषद में ये जब बिल आएगा तो उसको हम लोग विरोध करेंगे। मैं ये मान के चलता हूं कि एक नौटंकी है, और नौटंकी इसलिए कह रहा हूं कि क्या विधानसभा में आपके पास इतनी संख्या है, क्या आप इसको रोक पाएंगे? इस नौटंकी के बजाय मैं सभी विरोधी दल से आग्रह करता हूं, जो पिटीशन हम लोग दाखिल करेंगे उसके साथ में आप सहयोग दीजिए। आपकी पार्टी भी वहां पर उस पिटीशन को अपनी पार्टी की ओर से दाखिल करे, और ये कानून अनकॉन्स्टिट्यूशनल है, संविधान के खिलाफ है, ऐसा निर्णय हाईकोर्ट से लेने की कोशिश करेंगे। अगर इनमें वो शामिल हो जाते हैं तो मैं मान के चलता हूं कि सरकार को झुकना होगा और इस कानून को खारिज करना होगा। सर, जिस प्रकार आज आपने विस्तार से ये बात रखी, लेकिन हाउस में अपोजिशन उस तरीके से नहीं अग्रेसिवली बात कर पाया,
इस मुद्दे पे, तो क्या आपकी अपोजिशन से कोई बात हुई है इस मुद्दे पे? मैं ये कहूंगा कि जो लेकर एक सवाल और ऐड कर देता हूँ कि विपक्ष के लोग भी जो हैं ये जब बिल की कमेटी बनी थी तो उसमें विपक्ष के लोग भी थे, जितेंद्र आव्हाड भी थे, तो क्या आप बोलते हैं कि विपक्ष के लोग भी इस कमेटी में थे और तब भी अपोज नहीं करना? देखिए, जहां तक ये बिल की जब चर्चा शुरुआत हुई तो पार्टी की ओर से 9 पेज की जो आप लोगों को भेजी है वो सभी पार्टियों को दी गई थी। जितने सदस्य थे उनको भी ये नोट भेजी गई थी और उनसे ये आग्रह किया गया था कि आप इन मुद्दों को लेके सरकार से स्पष्टीकरण मांगिए, लेकिन उस कमेटी का जो दौरा है, आप कह रहे हैं कि नहीं हम लोग ने विरोध किया लेकिन रिकॉर्ड पे नहीं लिया, ऐसा मैं सुन रहा हूं। अगर उनकी बात सही है, ऐसा मैं मान के चलता हूं, तो उसका रिफ्लेक्शन जो है वो विधानसभा में दिखानी है। तो इसलिए किस बात को माने और किस बात को ना माने, ये मेरे ख्याल से सबसे बड़ा सवाल खड़ा होता है हमारे सामने। तुम्ही म्हणता आहात की याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या असेल किंवा सामाजिक बहिष्कारासारखे जे मूळ मुद्दे आहेत, जे आवश्यक आहेत, त्याचा अंतर्भाव दिसत नाहीये आणि फक्त शहरी नक्षलवाद ज्या पद्धतीनं बंबार्डिंग केला जातोय, तर काय याच्या मागची जी मानसिकता काय आहे? माझं म्हणणं असं आहे की शहरी म्हणजे शहरामध्ये कुठेतरी फायरिंग झाली आहे का पोलीस आणि समूहामध्ये, तर आपल्याला कुठेही दिसत नाही। म्हणून आम्ही असं म्हणालो की शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय? तुम्ही ट्रेड युनियन यांचा मोर्चा काढणार, त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या प्रश्नावरती लढा उभा केला, त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणणार का? किंवा शेतकऱ्यांनी इथला असणारा भाव मिळत नाही आणि त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये आहे का? किंवा उद्या इथे असणारा जो याचा कायदा आहे मनी लेंडरचा, त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे, ही मागणी घेऊन आल्यानंतर तुम्ही त्यांना असणारा अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात का? नेमकं कोणाला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात? ज्याच्याकडे आर्म्स अँड ॲम्युनिशन आहे त्याला तुम्ही नक्षलवाद ठरवू शकता, कारण का तो या राज्याला जो आहे तो उलथून पाहून बघतोय, कायदेशीर मार्गाने नाही तर बेकायदेशीर मार्गाने। आता बेकायदेशीर मार्गाने करायचं असेल तर हत्यारं घेऊनच करावी लागतील। तुम्हाला पहिल्यांदा असणारं यांच्याकडे हत्यारं आहेत की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल। हत्यारं जी आहेत ती RSS वाल्यांकडे हत्यारं आहेत आणि त्यांनी पब्लिकली असणारं त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहेत की ज्याचे असणारे फोटोग्राफर पण आहेत आणि काही असणारं हे इंटरनेटवरती सुद्धा असणारं मिळतात। त्यांना तुम्ही असणारं नक्षलवादाच्या कारवाई करणार आहात का? हा त्याच्यातला मोठा प्रश्न आहे। मी सगळ्या विरोधी पक्षांना आवाहन करणार आहे की सामान्यातला सामान्य माणूस एखाद्याने मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी, हे जे पूजा करताना दिसणारी व्यक्ती आहेत, यांच्या विरोधात त्यांनी असणारा कोर्टामध्ये दाद मागितली की ह्यांना अर्बन नक्षलवाद म्हणून डिक्लेअर करा, तर सर्व राजकीय पक्षाने त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। तरच खऱ्या अर्थाने तुम्ही विरोधक आहात, नाही तर तोंड देखलेपणा तुम्ही फक्त दाखवलेला आहात, एवढंच फक्त त्याच्यामधलं होईल। म्हणजे दसऱ्याला जे शस्त्रपूजन होतंय, मग हे शहरी नक्षलवादात तुमच्या मतानं? माझ्या मताप्रमाणे काय शेवटी असं आहे की कायद्याने असं म्हणता येतं की तुम्हाला पिस्टल आणि 302 अशी जी गन आहे, या 2 गनचंच तुम्हाला लायसन्स मिळू शकतं। दुसऱ्या हत्याराचं तुम्हाला लायसन्स मिळतच नाही आणि ती जर तुम्ही बाळगत असाल तर ती बाळगणं हेच राज्याला उलथून टाकणं हा त्याचा अर्थ होतो। सर, आप एक बहुत वेल नोन जुडिशियरी मेंबर भी है और लेजिस्लेशन मेंबर भी,
जिन्होंने बिल लाया वो भी एक लॉयर है और वो भी लेजिस्लेचर मेंबर। तो ये लड़ाई लेजिस्लेचर के थ्रू होगी या जुडिशियल के थ्रू होगी? ये अभी जो है, जब ये विधान परिषद में पारित होगा और 100% पारित होगा, उसमें कोई मुझे दोहरा नहीं है, ये बिल जाएगा हाईकोर्ट में। इसकी कॉन्स्टिट्यूशनलिटी चेक करने के लिए क्या ये बिल जो है विद इन दी 4 वॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है या नहीं है। जिम्मेदारी है कि जो इसको चैलेंज कर रहा है उसको दिखाने की ये विद इन दी 4 वॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नहीं है। अगर वो ये सिद्ध कर पाए तो ये बिल खारिज होगा। सर, पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी आपण बघितलंय की एक नाटक सुरू होतं आणि त्या दरम्यान ते मी आता ह्याच्यावरतीच बोलणार, दुसऱ्या ह्याच्यावरती नाही। विषयाच्या अनुषंगानं की याचा सगळा जो आता तुम्ही सर्व इतर जे विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे, याचा पुढचा जो लढा आहे या बिलाच्या विरोधाचा, तो न्यायालयीन लढा कसा असणार? आम्ही जेव्हा ती नोट तयार केली तेव्हाच आम्ही असं पिटिशन सुद्धा तयार करायला सुरुवात केली होती त्या ह्याच्यामध्ये। कारण का पक्षबळ बघताना विरोधकांकडे जरी त्यांनी विरोध करायचा ठरवला तो विरोधातला विरोध होईल, पण विधानसभेमध्ये ते पारित होईल हे आमच्या लक्षात होतं। त्याच्यामुळे आम्ही पिटिशन असताना तयार करायला घेतलेली आहे। विधान परिषदेमध्ये ती सादर झाली आणि तिथे मंजुरात मिळाली की आम्ही असताना हायकोर्टामध्ये ती पिटिशन दाखल करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।